नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्ये. आजच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी ॲप आयोजित खोडवा ऊस व्यवस्थापन परिसंवादामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आपण आडसाली ऊसाच्या लागणीप्रमाणे खोडव्याचे सुद्धा उत्पादन घेऊ शकतो, पण ते कमी खर्चामध्ये. जेवढा आपण लागणीचा खर्च करतो त्यापेक्षा 30 ते 40% कमी खर्चामध्ये आपण खोडवा व्यवस्थापन करून उत्पादन चांगले घेऊ शकतो. यासाठी ऊस तुटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच व्यवस्थापनाची तयारीला लागले पाहिजे. तर हे व्यवस्थापन कसे केले पाहिजे हे आपण आजच्या या परिसंवादामध्ये जाणून घेणार आहोत. परिसंवाद दरम्यान आपले काही प्रश्न असतील तर ते आपण कमेंटद्वारे सादर करावे. परिसंवादाच्या शेवटी सर मार्गदर्शन करतील. तसेच आजच्या परिसंवादाचे मार्गदर्शक श्री संतोष करंजे सर आहेत. सर सध्या विशेष तज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कार्यरत आहे. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद उपाध्याय मॅडम. कृषी ॲप आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सध्या खोडव्या ऊसाचे व्यवस्थापन याविषयीचं आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. सर्वप्रथम आपलं कृषी ॲप आणि सर्वांचं या मनपूर्वक आभार की आपण अशा प्रकारचे आम्हाला आपल्यासमोर विषय मांडण्याची संधी देतात, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आजचा जो समस्या आहे किंवा आपल्याला ऊस उत्पादनामध्ये जास्तीत जास्त ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये चर्चात्मक स्वरूपातलं आपलं हे मार्गदर्शन करणार आहे. परंतु खोडव्याचं अधिक उत्पादन घेणे आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील याविषयी मी तुम्हाला 3 ते 4 टिप्स फक्त देणार आहे. बाकी जास्त मार्गदर्शन करण्याची गरज नाही. सर्वच ऊस उत्पादन घेतात, परंतु ऊस उत्पादन घेताना त्याचे खर्च कमीत कमी करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील याविषयी मी आपल्याला आज अधिकाधिक माहिती देणार आहे. सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, या वर्षीची परिस्थिती थोडीशी बिकट आहे. यावर्षी पाऊस काही ठिकाणी चांगला पडला, काही ठिकाणी पडलाच नाही. पाण्याची परिस्थिती या इथून पुढं फार बिकट होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ऊस उत्पादन घेणारा शेतकरी जर असेल आणि त्याला उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जर पाणीच मिळालं नाही तर ऊस तुमचा जगणं मुश्किल होईल. तो जर जगला नाही तर खोडवा असो लागण असो आपल्याला तोडून किंवा कापून जनावरांना घालण्याची परिस्थिती येऊ शकते. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण आत्ताच जागरूकतेने मी जे सांगेल ते जर व्यवस्थापन केलं तर निश्चित आपण खोडवा आणि लागण ऊस अतिशय चांगल्या पद्धतीने जपू शकतो. ज्यांनी सुरू लागण केली असेल, आडसाले असेल, पूर्वहंगामी असेल, यांनीही याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे. शेवटी हवामान, पाणी, जमीन, याचं आरोग्य असेल, हे सर्व विशेष करून निसर्ग हा आपल्या हातात नाही. जमीन आरोग्य आपण सांभाळण्यासाठी प्रयत्न करू शकतो, परंतु पाणी निर्माण करू शकत नाही. आपण वाचवण्याची क्रिया करू शकतो किंवा ते आहे ते योग्य प्रमाणात वापरायचं आपण क्रिया करू शकतो. तशा पद्धतीने मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की आपण थोडंसं ऊस उत्पादक असाल तर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जो 100 टन ऊस उत्पादन घेत असेल त्याही शेतकऱ्याला लागू होतं आणि 40 टन घेणाऱ्या उत्पादन शेतकऱ्यासाठीही लागू होतं. तर खोडवा आपण काढत आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं लागणीकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. लागण ही व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष नको. ती जर चांगली आली तर खोडवा चांगला येणार आहे. लागवड जी केलेली आहे, तुम्ही जी मुख्य लागण केली आहे आडसाली पूर्वहंगाम सुरू गेल्या वर्षीची, ती जर योग्य प्रमाणात असेल तर खोडवा तुमचा चांगला येईल. ते जर चांगली परिस्थितीत लागवड नसेल तर त्याच्यातून येणारा जो खोडवा आहे त्याचंही उत्पादन तुमचं तशाच पद्धतीने येणार आहे. म्हणून मॅनेजमेंट
ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस SOP हे जर योग्य प्रमाणात वापरल्या तर तुमचं उत्पादन ऊसाचं चांगले येणार आहे. म्हणून लागण अतिशय चांगली साधली पाहिजे. आता लागण चांगली साधायची म्हणजे काय, तर लागण करताना कधीही त्याच्यामध्ये फाजील फुटव्याची वाढ झाली नाही पाहिजे. जास्त फुटवे म्हणजे कमी उत्पादन, मोजकेच फुटवे म्हणजे योग्य उत्पादन. कमीत कमी फुटवे जास्तीत जास्त उत्पादन आपण घेतलं पाहिजे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की एका एकरामध्ये 35 ते 40 हजारच ऊस निघत असतात. म्हणजे एका गुंठ्यामध्ये साधारण 800 ते 1000च ऊस निघत आहेत, 900 ते 1000 ऊस निघत आहेत. तर तेवढेच ऊस आपण मेंटेन केले पाहिजेत. जास्तीत जास्त जर फुटवा आला तर त्याचं कारण काय होईल की ते नुसते फुटवे वाचतील, त्यातले ठराविक फुटवे जगतील, उरलेले सगळे 6-7 महिने जगतील आणि त्याचं पाचट होऊन रानामध्ये हाय असं राहील. ते पाचट व्यवस्थापन करता येत नाही म्हणून आपण ते पाचट कुट्टी करू किंवा जाळून टाकू, हे सगळं करण्यात आपलं विनाकारण कष्ट वाया जाईल. म्हणून कधीही लागण करताना फुटवे योग्य प्रमाणात आणि जास्तीत जास्त 80 टन ऊस उत्पादन लागणीचं कसं निघेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. 100 टन काढलं तर अतिशय उत्तम आहे, परंतु किमान 70-80 टन आपण ऊसाचं टार्गेट हे ठेवलंच पाहिजे. एका एकरामध्ये तेवढं उत्पादन आलंच पाहिजे. आणि त्यासाठी लागण करतेवेळी आपण एका लागवड अंतर जर 5 बाय 2 फूट किंवा 4 फूट बाय 1.5 फूट जरी असेल तरी फुटवे आपल्याला गुंठ्याला 1000 राहिले पाहिजेत. याप्रमाणे नियोजन करावं लागेल. त्याच्यापेक्षा जास्त फुटवे आले तर पाचट जास्त होईल. फुटवे जे येतील त्यातले काही ठराविक 2-3च चांगले पोचतील, बाकी 4-5 असतील ते सगळे मरून जातील. ते मरून जातील, पाण्याला स्पर्धा करतील, अन्नद्रव्याला स्पर्धा करतील, मुख्य ऊसाला वाढू देणार नाहीत आणि रानामधलं तुमच्या जे काही गचपण आहे, पाचट आहे, हे व्यवस्थापन करणं तुम्हाला फार अवघड जाईल. त्यासाठी लागण करतेवेळी कधीही आपण जे काही व्यवस्थापन करणार त्याच्यामध्ये फुटवा व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य प्रमाणात ठेवा. आता फुटवे व्यवस्थापन म्हणजे काय करायचं की साधारण एका 5 फूट बाय 2 फुटावर जर तुमची ऊसाच्या डोळ्याची लागवड असेल किंवा रोपाची लागवड असेल किंवा 5 फूट बाय 8 इंचावर 2 डोळ्याच्या कांडीची लागण असेल तर एका ऊसाच्या डोळ्याला साधारण 7 ते 8 किंवा 10 फुटव्यापेक्षा जास्त फुटवे येणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे काय करायचं की साधारण एक 5 ते 6 फुटवे दिसल्यानंतर मधली जे काही तुमची माती आहे ती चाळून घ्यायची, चाळणी करायची रोटावेटरने आणि हलकी त्याला भर लावायची, त्याला बाळबांधणी म्हणतो आपण. आणि साधारण 8 ते 10 फुटवे दिसले की आपण मोठी बांधणी करायची. आपण मोठी बांधणी करायची म्हणलं की असं म्हणतो की 3 महिने, 3.5 महिने, 4 महिने ऊस झाल्यानंतर बांधणी करू. तर तो जो कन्सेप्ट आहे तो चुकीचा आहे. कधी बी फुटवे व्यवस्थापन हे आपण त्याच्या फुटव्यांच्या संख्येनुसार केलं पाहिजे किंवा बांधणी जी आहे, बाळ बांधणी, मोठी बांधणी, हे फुटव्यांच्या संख्येच्या प्रमाणात आपण करायला शिकलं पाहिजे. ती जसजशी उशिरा कराल तसे विनाकारण फुटवे जास्त माजतील आणि ऊसाची संख्या कमी होईल आणि तेच खोडव्याच्या वेळी तुम्हाला त्रास देईल. म्हणून कधीही लागणीतले फुटव्याचे व्यवस्थापन जर योग्य केलं तर पाचट तुमचे जास्त होणार नाही. जेवढं पाचट निघेल ते सगळं पाचट तुमच्या खोडव्याच्या ऊसामध्ये व्यवस्थित बसेल. लागण साधली तरच तुमचा खोडवा चांगला साधणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र हे खोडवा ऊसाच्या व्यवस्थापनामध्ये आहे. म्हणजे योग्य व्यवस्थापन जर असेल तर खोडवा तुमचा निश्चित चांगला येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्ही की ऊस लागण बरोबर खोडवा जास्त फायद्यातला असतो. लागणीपेक्षाही खोडवा ऊस हा अतिशय फायद्यातला असतो. त्याचं कारण असं आहे की लागण ऊस तुमचा 16 ते 18 महिने अडसाले असेल तर तो शेतामध्ये असतो. पूर्व हंगामी असेल तो 14 महिने असतो. सुरूचा असेल तर 12 ते 13 महिनेपर्यंत ऊस शेतामध्ये असतो. त्याची मेहनत खूप घेत असतो आपण. कांडे तोडण्यापासून खतं, औषधं, सरी पाडणे, नांगरटणी करणे, कुळवणी करणे, त्याच्यामध्ये पाण्याचे जास्त प्रमाणात पाळ्या देणे, हे सगळी कष्ट जे आहेत लागण ऊसामध्ये जास्त आहेत. आणि खर्च जर काढला तर आपण जर व्यवस्थित मांडून ठेवला असेल तर कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये लागण ऊसासाठी खर्च येतो. म्हणजे जो आपण मुख्य लागण करतो त्याला. आणि 60-70 आपण हजार रुपये खर्च करून 40 टन ऊस उत्पादन काढतो. 40 टन ऊसाच्या आजच्या घडीला 3,000 रुपये रेट धरला तर 1,20,000 रुपये होतात. त्यातले वजा जर 60,000 रुपये केले तर निव्वळ नफा 60,000 ते 50,000 असतो. 70,000 रुपये खर्च असेल तर 50,000 रुपये एकरी तुम्हाला निव्वळ नफा मिळाला असतो. त्याच्या उलट
खोडवा ऊस हा जर तुमचा जानेवारी तुटला असेल तर तो 12 ते 13 महिन्यामध्ये पुढच्या वर्षी तुटतो. फेब्रुवारी मार्चमध्ये तुटला असेल तर 12 महिन्यात पुढच्या वर्षी तुटतो. म्हणजे एका वर्षाच्या आत तुटतो. कमीत कमी वेळेमध्ये तुटतो. त्याला तुम्हाला इतर खर्च काही नाहीत. मशागतीवर आपण विनाकारण खर्च करतो तेही करायची गरज नाही. शून्य मशागतीवर खोडवा चांगला येतो. म्हणजे 12 महिन्यामध्ये 25,000 ते 30,000 खर्च करून तर 30 टन उत्पादन जरी काढलं आपण खोडव्याचं तरी ₹3,000 दराने 90,000 वजा ₹30,000 जर काढले तर निव्वळ नफा ₹60,000 असतो. जो लागणमध्येही निव्वळ नफा 60,000 मिळालाय आणि खोडव्यामध्येही 60च निघालाय. मग निव्वळ नफा जर तेवढाच मिळत असेल तर विनाकारण आपण दरवर्षी ऊस मोडून लागण करण्याची काय गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण एक लागण आणि किमान 2 खोडवे धरले पाहिजेत. मी तर म्हणेन 4 खोडवे धरले पाहिजेत. पण कमीत कमी 2 खोडवे तरी धरले पाहिजेत. म्हणजे खोडवा निडवा. अजून त्याच्या पुढचा एखादा असेल तिडवा, अजून काय आपण म्हणतो तो 3-4 खोडवे धरायला शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं खोडवा जर राखायचा असेल तर शेतकरी ऊस तुटल्यानंतर लगेच जागरूक असला पाहिजे. त्याने लगेच आपल्या रानामधली व्यवस्थापन सुरू केलं पाहिजे. म्हणजे काय करायचंय की खोडवा ऊसामध्ये लागण ऊस तुटल्यानंतर लगेच आपण दुसऱ्या दिवशी कांड्या जर पडल्या असेल तर कांड्या गोळा करून सगळ्या भरून त्या कारखान्याला दिल्या पाहिजेत. व्यवस्थित गोळा करून तुटताना त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. इतरत्र पडलेल्या कांड्या सगळ्या गोळा केल्या पाहिजेत. आणि मग दुसऱ्या दिवशी काही न करता जे काय पाचट आहे ते पाचट आपण जे काही तुमचे बुडके गुडघे आहेत ते फक्त बाजूला करून पाचट मधल्या सरीमध्ये दाबून द्यायचे. 5 फूट किंवा 4.5 फुटाचा पट्टा असेल तर त्या सरीच्या पट्ट्यामध्ये हा तुमचा सर्व पाचटमध्ये दाबून द्यायचा आहे. ते मजुरा करवी मध्ये दाबून घ्या किंवा मोकळा ट्रॅक्टर फिरवा त्याच्यामध्ये, त्याच्यातून फिरवा, ट्रॅक्टरचे टायर फिरू द्या, त्याच्यामध्ये ते मध्ये दाबून टाका किंवा जनावर बकरी मोकळी सोडून द्या त्याच्यामध्ये. ते पाचट मध्ये बसले पाहिजे आणि वरचा जो खोडव्याचे जे काही मुख्य तुमचे कोंब आहेत ते फक्त आपण उघडे करून ठेवायचे आणि आपल्या हातात एक धारदार कोयता घेऊन ते जे काही बुडके आहेत ते बुडके लगेच जमिनीबरोबर तासून घ्यायचे. जेवढे तुम्ही जमिनीबरोबर बुडके तासून घ्याल तेवढं ते फायद्यातलं आहे. त्यातून येणारे जे पुढचे कोंब आहेत ते जमिनीतून खालून येतील, खालून वरती येतात. ते जर तुम्ही वरच्यावर जर असा कोंब छाटला तर वरच्यावर जर ह्याला डोळा फुटला, इथूनच डोळे जर फुटायला सुरुवात झाली तर ह्याचं काय होणार आहे की हे येणारे जे काही वरचे डोळे आहेत काही दिवस जगतील, नंतर हे मरून जातील किंवा तुटून जातील. हे काही जगणार नाही, त्याला जोर राहणार नाही आणि खालनं येणारे कोंब जे आहेत तेच चांगले जगतील. त्यामुळे कधी ऊस तुटल्यानंतर हे जे काय पेरं उघडे राहिले त्याला इथं बुडक्याबरोबर छाटून घ्या, जमिनीबरोबर ह्याला छाटून घ्या धारदार कोयत्याने आणि ज्याचा त्या कांडीचा जो उघडा भाग आहे त्याच्यावर आपण फवारणी पंपानी रोगर आणि 22ची फवारणी करायची. म्हणजे आंतरप्रवाही कीटकनाशक आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक जर त्याच्यामध्ये मारलं तर त्या उघड्या भागातून जे काही बुरशी किंवा कीटक जाणार आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारे कीटक आहेत हे सगळे आपण तिथंच मारून टाकणार आहे. म्हणून आंतरप्रवाही कीटकनाशक बुरशीनाशक आपण त्याच्यामध्ये फवारायचं. हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. हे सगळं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच काम करायचं आहे. उशिरा कराल तेवढं तुमच्या खोड्याचं ऊस उत्पादन कमी येणार आहे. दुसरं, हे पाचट जे दाबलेलं आहे हे पाचट आपल्याला कुट्टी करायची गरज नाही, त्यानंतर बगला फोडायची गरज नाही. जेवढे तुम्ही मेहनत कराल तेवढं खोड्याचं ऊस उत्पादन तुमचं नुकसानीच येणार आहे. तुम्हाला हे कदाचित अतिशयोक्ती वाढेल किंवा काही लोकांना असं वाटेल की बिना मशागतीचं खोडवा कसा येईल. तर जेवढी मेहनत कराल तेवढं तुमचं ऊसाचं उत्पादन ढासळणार आहे. कारण जेवढी तुम्ही त्याची मुळं तोडत राहील, मोकळी कराल मुळं, तेवढी ती पाण्याला दम धरणार नाहीत किंवा जी मुळं उघडी पडलेली आहेत ती त्याची बेटं पिवळी पडणार आहेत, त्याच्यावर गवतीवाड सारखी ती बेटं दिसतील आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाची जी काही पानं येतील ती पिवळी दिसतील. पहिले 2-3 महिने तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येईल. जिथं मेहनत कमी असेल, नुसते बुडके छाटून तुम्ही पहिल्या 15 दिवसात पाणी देऊन त्याला जर पारीच्या साहाय्याने बेसल डोस दिला की बाकी त्याला काही करायची गरज राहणार नाही. तुम्ही जेवढी मेहनत कराल, पाचट कुट्टी करू, बगला फोडू, ही करायची गरज नाही. जर बगला फोडून खतं द्यायची असेल तर फक्त एक बाजूची बगल फोडा. त्यासाठी बळीराम सारखा नांगर किंवा ट्रॅक्टरचा एक तास टाकण्यासारखा जर थोडासा बगल फोडण्यात का त्या बेटापासून 6 इंचावर आपण साधारण 6 इंच खोलीची फक्त एक नळी मारून त्याच्यामध्ये जर खत पेरून दिले बेसल डोस तरी तुमचं काम भागणार आहे. त्याला
जास्त मेहनत करायची गरज नाही. खरं तर मी म्हणतो बगलाब न फोडता फक्त पारीच्या साह्याने बेटाच्या बाजूला आपण बेसल डोस द्यायचा. जो बेसल डोस आहे तो खतं जे आहे ती शेणखतामध्ये मिक्स करून द्यायची. नुसती अशी खतं टाकायची नाही. खोडवा जर असेल तो खोडव्याला एका एकरासाठी 2 ते 2.5 बॅग, 50 किलोची एक बॅग जी असती 2 ते 2.5 बॅग म्हणजे 100 ते 125 किलो 10-26-26 ही खत मात्र आवश्यक आहे. त्यासोबत 15 ते 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट आणि 2 किलो बोरॅक्स ही जर खत मात्रा असेल आणि ती सगळी खत मात्रा आपण गाडीवर शेणखतामध्ये जर मिक्स करून पारीच्या साह्याने त्या ऊसाच्या बेटापाशी साधारण 6 इंच खोल 6 इंच लांब पारीने आपण जर होल घेतले आणि त्याच्यामध्ये खतं टाकली तर तुमच्या खताची मात्रा इथंच भागते. तेवढीच खत मात्रा 10-26-26 मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, बोरॅक्स ही जी मी काय खत मात्रा सांगितली तीच तुम्ही 135व्या दिवशी विरुद्ध बाजूला त्या सरीत त्या बेटाच्या विरुद्ध बाजूला पारीच्या साह्याने 6 इंच लांब आणि 6 इंच खोल जर ही खतं दिली शेणखतामध्ये मिक्स करून तर तुमच्या खोड्या ऊसाची खताची मात्रा भागून जाते. फक्त लागण नंतर 15 दिवसात पहिला डोस आणि त्याच्यानंतरचा दुसरा बाजूचा डोस आहे तो 135व्या दिवशी दिला तर योग्य फुटवा व्यवस्थापन, फुटवा व्यवस्थित वाढेल आणि सगळं पाचट मध्ये असल्यामुळं पाण्याची ओल टिकून राहील. यावर्षी पाण्याचं दुर्भिक्ष जास्त आहे. जर तुम्ही पाचट जाळलं, पाचट कुट्टी केली तर त्याचा फायदा होणार नाही. जेवढे तुम्ही पाचट जागेवर दाबून ठेवाल तेवढा सगळा ऊस पाण्याला दम धरणार आहे. मे जून मध्ये पाण्याची ज्यावेळी कमतरता भासेल तेव्हा मी हे सांगितलेलं तुम्हाला जे पाचटाचं व्यवस्थापन हे आठवेल. त्यामुळे आजच जर त्याचा खोडवा तुटला असेल, ऊस तुटला असेल त्यांनी या पद्धतीने पाचटाचं व्यवस्थापन करा. पाचट मध्ये दाबून ठेवा. पारसाह्याने जागेवर आपण खतं द्या जेणेकरून कुठलंही तण येणार नाही किंवा पाण्याचा दम ऊस धरायला गरज लागणार नाही. ओल सारखी टिकून राहील आणि जिलेली खतं आहेत ती त्या ऊसाला बरोबर लागू होतील. खोडवा तुमचा नक्की लागणपेक्षाही जास्त जाऊ शकतो एवढं जर व्यवस्थापन केलं असेल. जर तुम्ही व्यवस्थापन योग्य नाही केलं ह्याप्रमाणे सांगितलं नुसतं तुम्ही बगला फोडत बसला, रोटावेटर मारत बसला, पूर्णपणे रान काळं दिसेपर्यंत तुम्ही मेहनत करत बसला तर खोडवा निश्चित चांगला नाही. त्याला तुम्हाला जास्त खतं औषधं मेहनत घेत बसावं लागेल आणि शिवाय उन्हाळ्यात पाण्याचा दुर्भिक्ष भासेल त्यावेळी या तंत्रज्ञानाची आठवण होईल. सगळ्यात महत्त्वाचं ठिबक सिंचन असेल तर अतिउत्तम. ठिबक सिंचनचा वापर जर केला असेल तर ठिबक सिंचन मधून आपण जेवढी आवश्यक आहे तेवढी खतं दर 15 दिवसाला दर 7 दिवसाला म्हणलं तरी देऊ शकतो. म्हणजे 50% मी जर बेसल डोस सांगितला तो असा पारीच्या साह्याने आपण देऊ शकतो आणि उरलेला 50% आपण 12-61-0, 00-50 याच्याद्वारे दर 7 दिवसाला विभागून देऊ शकतो. म्हणजे 4 किलो 12-61-0 आणि 4 किलो 00-50 दर 7 दिवसाला जर आपण साधारणपणे 4 ते 6 महिन्यापर्यंत जर खोडव्याला देत बसलो तर अतिशय ऊस झपाट्याने वाढतो. तो रोजचे रोज वाढत राहतो आणि ज्यावेळी तुमच्याकडे ठिबक सिंचन असतं त्यावेळी ठिबक सिंचनचं पाणी तुम्ही एकदा दिलं की वापसा जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी म्हणजे दिवसाला अर्धा 1 तास त्याच्या वाढी प्रमाणावर आपल्याला द्यायची गरज राहते आणि 5 तासच्या खाली ओल जास्त टिकून राहते. त्यामुळं ठिबक सिंचन मधून दररोज किंवा दिवसाआड आपण पाणी देऊन त्याचा वापसा न तुटू दिला आणि त्याच्यातून ही खतं सोडली 12-61-00-50 आणि त्यासोबत युरिया किंवा अमोनियम सल्फेट हे आपण जर सोडत राहिलो दर 8 दिवसाला तर अतिशय चांगले रिझल्ट तुमच्या खोड्या ऊसाला येतात. खोडवा आपण लागण इतकाच काढू शकतो जर तुम्ही याप्रमाणे व्यवस्थापन केलं असेल तर. जसं केळीमध्ये उत्पादन येतं तसं ऊसामध्ये पण आपण या पद्धतीने काढू शकतो. जर याच्यातून काय उघडा भाग राहिला आहे त्या ठिकाणी आपल्याला तणनाशक मारायचे असेल तर ऊसामध्ये 2,4-D हे तणनाशक आपण मारत राहिलो तर कुठे तुम्हाला ह्याच्यामध्ये तण दिसून येणार नाही. म्हणजे तणनाशकाचा वापर योग्य प्रमाणात. जर तण उगवायच्या आधी जर मारला तर आपण 18 नावाचं तणनाशक असतं ते पुढून पाठीमागे वापशावर मारायचं म्हणजे येणार तण जे आहेत ते वरती येणार नाही, ती जागेवरच उगवण्याच्या आधी मरून जातील. आणि उगवल्यानंतर जर तणनाशक मारायचं असेल तर आपल्याला 2,4-D हे मारायचे आणि उगवण्याच्या आधी
जर मारायचं असेल तर अट्राजिन किंवा मेट्रिब्युजिन नावाचं एक तणनाशक मिळतं. ते आपण वापशावर जमिनीवर पुढून पाठीमागे फवारायचं. कुठेही ओल नसेल त्यावेळी तणनाशक मारायचं नाही. ओलीमध्ये तणनाशक मारण्याची गरज आहे. त्याचे रिझल्ट तुम्हाला वापसा ज्यावेळी आहे जिथं ओल आहे त्या ठिकाणी येतात. आणि उगवलेल्या तणावर आपल्याला मारायचं असेल तर 2,4-D मारण्याची आवश्यकता आहे. मार्केटमध्ये बरेचसे औषधं आलेले आहेत नवीन की ज्याच्यामध्ये लवाळ्याचे नियंत्रण करण्यासाठीचे आहे ते आपण ओलीवर मारू शकतो, किंवा काही ब्रॉड स्पेक्ट्रम वेगवेगळ्या प्रकारची तण जागेवर मारण्याचे म्हणजे अरुंद पानाची तण मारण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळी तणनाशक आलेले आहेत, जे आम्ही कृषिक जे आपलं एक्झिबिशन असतं बारामतीमध्ये त्याचे प्रयोग सगळ्यांना दाखवले होते. वेगवेगळ्या कंपनीची तणनाशकं आहेत, त्याची नावं मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही पर्सनली ज्यावेळी मला फोन कराल त्यावेळी मी तुम्हाला त्याची नावं सांगू शकेन. ती तणनाशकं अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. त्याच्यानंतर साधारण 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर आपण फवारणीद्वारे खतं देऊ शकतो. फवारणीद्वारे खतं देताना दर महिन्याला एक फवारणी जर आपण केली तर तो ऊस पाण्याचा ताण पण सहन करतो आणि त्याला पाण्यातून अन्नद्रव्य पण मिळत असतात. मग यासाठी काय करायचं की फवारणी करताना आपण ऊसाला पहिल्या महिन्यामध्ये समजा 150 लिटर पाणी लागत असेल तर 150 लिटर पाण्यामध्ये 1.5 किलो 19-19 विद्राव्य खत अधिक 1.5 लिटर मायक्रोप्लस ज्याच्यामध्ये 6 प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते खत आणि त्याच्यामध्ये 6 ग्रॅम GA आणि 6 ग्रॅम 6BA हे त्याच्या सॉल्व्हंटमध्ये विरघळवून घेऊन जर आपण ते मिक्स केली आणि ह्या चारीचं कॉम्बिनेशन करून आपण फवारणी केली तर संजीवक पण मिळतात आणि अन्नद्रव्य पण ऊसाला वरून मिळतात की जे रोजच्या रोज आपल्याला वाढीसाठी मदत करतील किंवा फास्ट ऊसाच्या वाढीसाठी मदत करतील. तर पहिल्यांदा 19-19 मायक्रोप्लस GA आणि 6BA. दुसऱ्या महिन्यामध्ये समजा ऊस मोठा झाला असेल 200 लिटर पाणी लागत असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो 19-19 2 लिटर मायक्रोप्लस आणि 8 ग्रॅम GA आणि 8 ग्रॅम 6BA हे त्या सॉल्व्हंटमध्ये विरघळवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचे. सॉल्व्हंट म्हणजे त्या GA आणि 6BA विरघळवण्यासाठी लागणारं जे लिक्विड मिळतं त्याच्यात हे GA आणि 6BAच्या पुढे टाकून त्या अशा प्रकारच्या बॉटलमध्ये टाकून ते पूर्णपणे विरघळवून घ्यायचे आणि तुमच्या 200 लिटरच्या ड्रममध्ये हे GA आणि 6BAचं द्रावण ओतून घ्यायचं. म्हणजे ते विरघळलेलं असेल आणि ते लगेच फवारणीतून पाण्यातून ॲब्सॉर्ब केलं जाईल की जे ऊसाच्या वाढीसाठी मदत करते. तर असं खोडावा तुटल्यानंतर 30, 60, 90 दिवसांनी म्हणजे पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना यामध्ये या 3 फवारण्या आपण जर केल्या तर ऊसाला पाण्यातून पण अन्नद्रव्य मिळत राहतात. शक्य असेल तर प्रत्येक पाण्याच्या पाळी पुढे आपण 25 किलो युरिया साधारण 4 महिन्यापर्यंत देत राहावं. म्हणजे जेवढा विभागून युरिया देईल तेवढा फायदा राहील. एकदम तुम्ही युरिया टाकाल तर तो सगळा पाण्याबरोबर वाहून जाईल किंवा तुमच्या जमिनीमध्ये किंवा बाष्पीभवनाद्वारे उडून जाईल. त्याची आवश्यकता आपल्याला भासणार नाही किंवा ते उडून जाईल किंवा वाया जाईल. त्याचबरोबर पाचटाचं व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की पाचट कुजवण्यासाठी आपल्याला काम करायचं असेल, लवकर कुजवायचे असेल तर त्याच्यामध्ये एका एकरासाठी 2 लिटर पाचट कुजवणारे जीवाणू किंवा पावडर स्वरूपातला असेल तर 4 ते 5 किलो पाचट कुजवणारे जीवाणू आपण पाण्यातून फवारू शकतो पाचटावर किंवा शेणाच्या स्लरीमध्ये मिक्स करून आपण पाचटावर शिंपडून देऊ शकतो की ते जीवाणू त्याच्यामध्ये जमिनीत गेल्यानंतर ते ऑटोमॅटिक वाढत राहतील. त्याचबरोबर खोडवा ऊस तुटल्यानंतर आपण त्या खोडाच्या ऊसाला आपण सेंद्रिय खतं किंवा त्याला आपण म्हणतो जीवाणू खते हे जर दिली शेणखतामध्ये मिक्स करून तर त्याचाही फायदा जास्त होतो कारण त्याला नैसर्गिकरित्या अन्नद्रव्य आपोआप उपलब्ध होतात. मग ती कोणती आहेत जीवाणू खते तर त्याच्यामध्ये नत्र स्थिर करणारा जीवाणू, स्फुरद उपलब्ध करणारा, पालाश उपलब्ध करणारा, झिंक उपलब्ध करणारा, फेरस उपलब्ध करणारा, सिलिकॉन उपलब्ध करणारा जीवाणू जर प्रत्येक जीवाणू 2 लिटर या प्रमाणामध्ये आपण पाण्यात मिक्स करून जर ड्रिपमधनं सोडलं किंवा पाण्याबरोबर सोडून दिले तर ते जीवाणू जमिनीमध्ये आपोआप वाढतात आणि त्याच्यामुळे अन्नद्रव्य उपलब्धतेचं प्रमाण वाढत असतं. जेवढी काही खतं आपण घालू ती उपलब्ध होण्यासाठी त्याचा जास्त फायदा होतो. त्यासाठी सर्वांनी आवर्जून जीवाणू खतांचा वापर हा कंपल्सरी केला पाहिजे.
जेणेकरून तुमच्या ऊसाला अन्नद्रव्ये ही योग्य प्रमाणात उपलब्ध होतील. ते उपलब्धतेसाठी हे जीवाणू काम करतील. हे जीवाणू एक प्रकारचं आचार्याचे काम करतात. कुठलंही खत हे जमिनीत घातल्यानंतर आपोआप मिळत नाही. जसं आपण एखादी भाकरी करायची असेल तर त्याचं पीठ तयार करू. त्याला पीठ केल्यानंतर त्याची आकाराने भाकरी तयार करू आणि भाजून घेऊ आणि मग आपण खाऊ. ती जर आपण तसं नाही केलं आणि डायरेक्ट ज्वारीच खाल्ली किंवा बाजरीच खाल्ली, तर ते आपल्याला पचत नाही किंवा ती योग्य या पद्धतीने आपण खात नाही, ते आपल्या शरीराला सूट होत नाही. तसं डायरेक्ट तुम्ही कुठलं 10-26 खत युरिया घातलं आणि ते जमिनीमध्ये रूपांतरित स्वरूपात नाही झालं, हे जीवाणूंचं कार्य त्याच्यावर नाही झालं, हे आचार्यासारखं काम, तर तुम्हाला ती जी घातलेली अन्नद्रव्ये आहेत ती उपलब्ध होणार नाहीत. त्यासाठी जीवाणूंचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या जमिनीमधले जीवाणू आपोआप कमी व्हायला लागले आहेत. कारण आपण जमिनीमध्ये त्याची सुपीकता वाढवण्यासाठी काम करत नाही. जमिनीतला सेंद्रिय कर्ब जो आवश्यक आहे तो आपण कधी मेंटेन केला नाही. सेंद्रिय कर्ब जमिनीतला कमी होत चालला आहे, त्याच्यामुळे जीवाणूंची संख्या कमी व्हायला लागली. त्यामुळे जी घातलेली खतं आहेत ती तर उपलब्ध होण्यासाठी फार प्रॉब्लेम यायला लागले. त्याच्यासाठी जीवाणूंचा वापर आपण वाढवला पाहिजे. पिकाची फेरपालट राखली पाहिजे. ऊसामध्ये पाचटाचा वापर केला पाहिजे. ते सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये कुजवले पाहिजेत किंवा खोडामध्ये आपण मध्ये-मध्ये आंतरपिकामध्ये धेंच्या ताग लावून ते जर फुलाच्या अवस्थेत येईल त्याच्या दरम्यान कापून परत मध्ये मल्चिंग म्हणून वापरा. तो नंतर आपोआप कुजेल किंवा तो जमिनीमध्ये मध्येच गाडण्याचा प्रयत्न करा, तरी खोडव्यामध्ये त्याचा फायदा होईल. हे ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये वाढवण्याचं काम केलं पाहिजे आणि जेवढी काही खतं घालेल त्यासाठी उपलब्धतेसाठी जीवाणू हे महत्त्वाचे काम करतात. त्या जीवाणूंचा वापर आवश्यक करायची गरज आहे. तुम्हाला जीवाणू पाहिजे असेल तर कृषी ॲप पाठीमागे तुम्हाला दिसतंय, त्याच्यावर तुम्ही नोंदणी करा, आम्ही तुम्हाला ते उपलब्ध करून देऊ. किंवा कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये जर तुम्ही आला तर इथं हे सगळे जीवाणू उपलब्ध आहेत. हे जीवाणू तुम्ही रास्त दरामध्ये तुम्हाला मिळतील. अगदी कमीत कमी दरामध्ये जी जीवाणू मार्केटमध्ये ₹400 लिटर आहेत, हे कृषी विज्ञान केंद्रात तुम्हाला ₹200 लिटरने मिळतील. म्हणजे अगदी कमीत कमी दरामध्ये ही सगळी उपलब्ध आहेत. शासकीय संस्था म्हणा, विद्यापीठं आहेत, त्याच्याकडे पण हे जीवाणू उपलब्ध आहेत. तुम्हाला जवळच्या विद्यापीठात जावा, तिथंही हे जीवाणू उपलब्ध होतील. ते वापरले पाहिजेत, जेणेकरून कमीत कमी खतामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण काढू शकतो. जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही असं व्यवस्थापन केलं, तर तुम्हाला खर्च जास्तीत जास्त 25,000 ते 30,000 रुपये येईल. पण उत्पादन हे खोडव्याचं लागण ज्या पटीत आहे त्यापेक्षा चांगलं उत्पादन येईल. लागण 70-80 टन असेल तर खोडवा तुमचा 60 टन तरी नक्की येईल. पण व्यवस्थापन तुम्ही या पद्धतीने केलं पाहिजे. जास्त मेहनत खोडव्यामध्ये करायची गरज नाही. शून्य मशागत करायचा प्रयत्न करा. तुम्हाला निश्चित हिरवागार ऊस, योग्य फुटवे, योग्य वाढीचे फुटवे दिसतील. उन्हाळ्यामध्ये हा ऊस पाण्याचा ताण सहन करेल. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जास्त कष्ट पडणार नाही. नाहीतर जर तुम्ही जास्त मेहनत कराल तर उन्हाळ्यामध्ये पाण्याला दम धरणार नाही ऊस आणि सगळा ऊस पाण्याअभावी मरू शकतो. त्यामुळे कधीही खोडव्या ऊसाचं व्यवस्थापन करताना आपण काळजीपूर्वक नियोजन करण्याची गरज आहे. एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. तुमचे काही प्रश्न असेल तर अवश्य विचारा. त्याचं आपण या ठिकाणी निरसन करूया. को VSI 18121 अडसालीला चालतो का? याच्या बाबतीत सांगायचं झालं तर अडसालीला आणि पूर्व हंगामाला दोन्ही ठिकाणी चालतोय हा ऊस. परंतु शिफारशीमध्ये अजून नवीन असल्यामुळं आम्ही पण याच्यावर ट्रायल घेतोय. ह्याचे ज्यावेळी आमच्याकडे चांगले निष्कर्ष येतील त्यावेळी आम्ही तुम्हाला निश्चित सांगू शकतो. तर 18121 व्हरायटी खूप चांगली आहे. आम्ही 2 वर्षापूर्वी लावलेली आहे. निश्चित तुम्ही करू शकता, पण त्या भागातल्या कारखान्यांनी पण आपल्याला शिफारस करायला पाहिजे. हे तुम्ही तुमच्या तिथल्या ऊस विकास अधिकाऱ्यांशी पहिल्यांदा संपर्क करा. कोणकोणत्या जातीचा खोडवा चांगला येतो? निश्चित आपलं क्षेत्र कुठल्या भागात आहे त्यानुसार आहे. पण तुम्हाला आवर्जून सांगेन की को 86-032, शिवम 0265 आणि कोसी 10,001 ही जी व्हरायटी आहे याच्यामध्ये तुम्हाला खोडव्याचं उत्पादन फार चांगलं येत आहे. तर त्या व्हरायटी तुम्ही आपल्या भागात असेल 10,001 असेल तर अतिउत्तम.
सुरू हंगाम लागण केलं आणि त्याचा खोडवा धरला तर 10,001 पण खोडवा अतिशय चांगला येतो. पाचट चांगली कुजण्यासाठी काय वापरावं? मी तुम्हाला तेच सांगितलं की पाचटाच्या व्यवस्थापनात जीवाणू खतांचा वापर करा. आणि जीवाणू खतं वापरायच्या आधीचा एक विषय राहून गेला खरं तर, की त्याच्यामध्ये आपण युरिया आणि सुपर फॉस्फेट, युरिया 100 किलो आणि 80 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर टाका. ते पाचट कुजवण्यासाठी अजून मदत करेल. आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर एका एकरामध्ये 4 ते 5 किलो पाचट कुजवणारे जीवाणू किंवा लिक्विड स्वरूपाचे असेल तर 2 लिटर पाचटावर आपण ते जीवाणू फवारणी करा. त्याचा फायदा पाचट कुजवण्यासाठी जास्त होतोय. शेणखत कसं टाकायचं हे सांगा. प्रश्न खरं तर महत्वाचा आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की शेणखत उपलब्ध असेल तर आपण मातीआड टाकलं पाहिजे. आणि जर कमी असेल तर जी काही रासायनिक खतं घालणार आपण त्याच्यामध्ये गाडीभर ट्रेलरभर शेणखत हे आपण त्याच्यामध्ये सगळा बेसल डोस मिक्स करून शेणखत आपण जमिनीत पेरून द्यायला पाहिजे. कधी ती उडं टाकू नका. कांडी जिथं पेरणार त्या शेजारीच खत आणि रासायनिक खत आणि शेणखत पेरून द्या. जास्तीत जास्त खतं वापरायची गरज तुम्हाला खरं तर शेणखत असेल तर उत्तम, पण ते स्लरीमध्ये टाका. कधी इतरत्र विस्कटून टाकू नका. ते सगळं वाया जाईल. जेवढं ऊसाच्या सरीमध्ये राहील तेवढा त्याचा फायदा राहील. आणि त्यातल्या त्यात मातीआड झालं तर अजून फायदा. तुम्ही जर व्यवस्थित थोडं मेहनत घेतली तर ते शेणखत मातीआड झालं पाहिजे. कोल्हापूर येथे जीवाणू खतं कुठे मिळतील? सर आपण कोल्हापूरच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये चौकशी करा. तिथे उपलब्ध असेल. नसेल तर तळसंद येथे कृषी विज्ञान केंद्र आहे. त्यांच्याशी आपण संपर्क करा. किंवा तुमच्या जवळचे जे कारखाने आहेत त्यांच्याकडे उपलब्ध असतात. VSIचे जीवाणू खतं त्यांनी उपलब्ध केलेली असतात प्रत्येक कारखान्याने. तर तुमचा दत्त शिरोळ असेल, त्यांच्याकडे निश्चित असेल. आपण एकदा चौकशी करा. नांदेडला नांदेडचं सगरोळी कृषी विज्ञान केंद्र आहे. तिथं आपण जावा. नांदेडच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जीवाणू खतं आहेत. नाही उपलब्ध झाली तर आपण इथून तुम्हाला पार्सलने कृषी विज्ञान केंद्र बारामतीमधून निश्चित पाठवता येईल. तुम्ही तुमचे नंबर फक्त आम्हाला शेअर करा. आम्ही तुम्हाला ते उपलब्ध करून देऊ. कृषी ॲपमध्ये जर नंबर टाकले तरी ते नंबर आम्हाला मिळतील. ते आम्ही तुम्हाला जीवाणू खतं उपलब्ध करून देऊ. जीवामृत फायद्याचं आहे का नाही? निश्चित जीवामृत फायद्यातलंच आहे. जीवामृत तुम्ही करून जर फिल्टर करून ड्रिपमधनं सोडलं किंवा जीवामृत तुम्ही जमिनीमध्ये आळवणी करून सोडलं तर ते जीवाणू वाढवण्यासाठी मदत करतायच. जेवढं ऑर्गॅनिक मॅटर वाढेल, हे जीवामृत असेल, स्लरी असेल, शेणखत असेल, याच्यातूनच तर ऑर्गॅनिक मॅटर जमिनीचा वाढणार आहे, सेंद्रिय कर्ब वाढणार आहे. आणि त्याचा फायदा तुमच्या प्रत्येक पिकाला होणार आहे. हे जीवामृत तर निश्चित वापरा. फक्त जीवामृत भाजीपालासारखी पिकं असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं जपून वापरलं पाहिजे, कारण शाकीय वाढ होणार नाही किंवा जास्त शाकीय वाढ होईल. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, डाळिंबसारखं पीक असेल तर नुसती त्याला स्लरी किंवा जीवामृत वापरत राहील तर त्याच्यामध्ये नुसती शाकीय वाढ होते. तर तसं ऊसामध्ये जीवामृत किती वापरा, काही फायदा तोटा नाही. यंदा पाणी कमी आहे आणि अभिजित यादवांनी प्रश्न विचारलेला मी पहिल्यांदा त्याच्यावर फोकस केलाय. पाणी कमी आहे, मग तुम्हाला व्यवस्थापन कसं करायचं आहे हे पुन्हा एकदा मी जे काही लेक्चर दिले हे पुन्हा एकदा अभिजित राव तुम्ही जरूर ऐका. याच्यामध्ये मी पाण्यावरच बोललोय की पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे. आणि पाणी कमीत कमी वापरायचं असेल तर यावर्षी आपल्याला काय करायचंय, पाचट कशापासून व्यवस्थित व्यवस्थापन करायचंय. पाचटाची कुट्टी न करता पाचट फक्त मल्चिंग म्हणून दाबून घ्यायचंय. आणि पाणी अगदीच कमी पडायला लागलं तुम्हाला नंतर तर एकाड एक सरीमधून ते फक्त पाणी द्यायला शिका. पोच पाणी द्या. पाचटामधून पाणी ते मुरत मुरत जेवढं आवश्यक आहे तेवढं जाईल. लवकर भिजणी होईल तुमची. त्यासाठी यावर्षी तुम्ही पाचट कुट्टी करायची गरज नाही, फक्त पाचटमध्ये दाबून घ्या. जास्त पाचट असेल तर आपण पाचट थोडंसं त्याची कुट्टी करून दाबून घेऊ शकतो. पण पाचट व्यवस्थित असेल, वेळ मापात असेल तर त्याला आहे असं दाबून घ्यायची गरज आहे, कुट्टी करायची गरज नाही. पण फुटवाचं व्यवस्थापन ज्याचं चांगलं आहे त्याची पाचट जास्त होत नाही. आणि पाचट किती असू द्यात, आपण तिथं जर जमीन मध्ये दाबून घेतली तर नुकसान काही नाहीये. आपल्याला असं वाटतं की पाचट जास्त असले की त्याच्यामध्ये उंदीर जास्त फिरते, भळीत जास्त पडतात. ओल मोडू देऊ नका. उंदीर येत नाही आणि काही येत नाही. ओल मोडली, कोरडा पडला ऊस तर मग उंदीर जास्त येतील. पण तिथे जर उंदीर बिंदीर कधी येतील, जर तुमचे ओल हटले असेल तर.
पाचट कुजवण्यासाठी काय करावे? अविनाश वाळकीकर वाळकीकर अविनाश पाटील वाळकीकर आपण पास्टावर मी स्पेशल ह्याच्यामध्ये बोललेलो आहे. जीवाणू खतांचा वापर, युरिया, सुपर फॉस्फेटचा वापर हे जर केलं तर तुमचं पाचट लवकर कुजणार आहे. त्याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. आणि खरं पाहता पाचट कुजवणे ही आपली समस्या नाही. पाचट आपोआप कुजते पावसाळ्यामध्ये. आत्ता आपल्याला मल्चिंग म्हणून त्याला वापरायचं आहे. हे सगळ्यात लक्षात घ्या. कुजवण्याचा आपल्याला उलट तोटा आहे. ते आपोआप कुजणार आहे. त्याची तुम्ही आत्ता काळजी करू नका. जीवाणू लिक्विडमध्ये चांगले की पावडरमध्ये? दोन्ही उत्तम आहेत. तुम्हाला ड्रिप असेल तर लिक्विडमधनं सोडायचे आहेत. पावडरमधले असेल तर शेणखतामध्ये मिक्स करून आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत किंवा ते विस्कळायचे आहेत. त्यामुळे दोन्ही जीवाणू कुठलेही चुकीचे नाही आहेत. दह्यामधलं मुरवण जे आहे ते मुरवणच असतं. ते मग लिक्विडमधलं असेल की पावडरमध्ये असेल, हे मुरवण आहे. हे जीवाणू आहेत. हे जीवाणू एकदा दह्यातनं दुधात गेले की आपोआप वाढणार आहेत. तशा प्रकारचंच हे जीवाणू आपण पावडरमध्ये किंवा लिक्विडमध्ये ठेवलेले आहेत आणि ते एकदा जमिनीत गेले की वाढणार आहे. त्यामुळे जीवाणू दोन्हीही उत्तम असतात. सांगलीमध्ये कुठे मिळतील? सांगलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आष्टामध्ये मिळतील किंवा सांगलीच्या राजाराम बापू साखर कारखान्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. तिथे उपलब्ध असणारच. नसेल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संपर्क करा. निश्चित उपलब्ध करून देऊ आम्ही. ह्युमिक ॲसिड काम काय करते? खरं तर ह्युमिक ॲसिड मुळाच्या वाढीसाठी आपण वापरतो. पण ह्युमिक ॲसिड द्यायची गरज मला वाटत नाही. माझं मत आहे, तुम्ही शेणखत वापरलं असेल तर त्यातनं ह्युमिक ॲसिड मिळते. ह्युमस निर्माण करण्याचं काम करते. त्याची गरज नाही. त्यापेक्षा मुळाच्या वाढीसाठी तुम्हाला वाटत असेल चांगली मुळ वाढ करायची आहे, तर तुम्ही IBA म्हणून संजीवक मिळतं. ते शेण स्लरीमधून नाळवणी करा. मुळाची वाढ चांगली होते. ह्युमिक ॲसिड द्यायची गरज नाही. निश्चित गंगाराम मधुकर पाटील साहेब आपण फीडबॅक दिलाय. चांगलं सगळ्यांना लेक्चर वाटलंय. तुम्ही चांगलं म्हणताय तर निश्चित याचा वापर ज्यावेळी तुम्ही करून फीडबॅक द्याल, तेव्हा मला चांगलं आहे असं वाटेल. तुम्ही ज्यावेळी हे करून दाखवाल आणि ह्याची फीडबॅक द्याल, तेव्हा खरं चांगलं आहे असं मी म्हणेन. बोललो म्हणून चांगलं नाही. ज्यावेळी करून कृतीत येईल, तेव्हा खरं मला चांगलं वाटेल. कमी पाणी पडलं तर किती महिने ऊस राहील? पाचट ठेवला तर तुम्हाला कमी पाणी पडणारच नाही. जून महिन्यापर्यंत तो टिकेल. पाचट नसेल तर दीड 2 महिने खूप झाले ऊस मरायला. गटका मोजायला 2 महिने खूप होतात. पण जमिनीच्या प्रकारानुसार जर भारी रान असेल तर थोडा तग धरेल. पण भारी रान नसेल, हलकं रान असेल तर तो महिन्यातच ऊस तुम्हाला काढून टाकावा लागेल. इतकी परिस्थिती वाईट येऊ शकते. तर म्हणून पाचट, मल्चिंग कुठलेही आच्छादन असेल करून घ्या. त्याचा फायदा वाढीमध्ये पण होणार आहे आणि पाण्याचा तण सहन करण्यासाठी पण होणार आहे. कोणत्या स्टेजला कोणते जीवाणू वापर केला पाहिजे? गौरव अढाव. खरं पाहता जीवाणू हे आपण ऊसासारख्या पिकामध्ये तर सुरुवातीपासून द्यायला पाहिजेत. म्हणजे आपण लागण करण्याच्या अगोदर शेणखत घालतो. त्याच्यामध्ये जीवाणू वापरले पाहिजेत. ऊस असेल तर ऊसामध्ये आपण ॲसिडोबॅक्टर सारखा जीवाणू फवारणीतनं पण देऊ शकतो. ज्यावेळी आपण कांडी लागवड करतो किंवा रोपं लागवड करतो, त्यावेळी त्याला ट्रीटमेंट केली पाहिजे जीवाणूंची. जेव्हा कांडी लावताना कांडी निवडून आपण घेतो, त्या कांड्यामध्ये हे जर जीवाणू बुडवून टाकले, जीवाणूच्या ह्याच्यामध्ये कांडे बुडवून लावले, तर ते कांड्यामार्फत जमिनीमध्ये जाणार आहेत. दुसरं, साधारणपणे पावसाळी वातावरण असतं, ढगाळ वातावरण असतं, ओलावा जमिनीमध्ये असतो. त्यावेळी आपण सोडत राहिलो तर ते जीवाणू अजून कार्यक्षमपणे वाढतात. उन्हाळ्यामध्ये जास्त एक्सपोज झाले नाही पाहिजे, तेवढी काळजी घेतली तर जीवाणूंची आपल्याला फायदाच होतो. आणि जर समजा आत्ता आपण वापरले असेल तर पुढच्या 3 महिन्यानंतर एकदा वापरावं. जास्त टेम्परेचर असेल आणि जमीन सूर्यप्रकाशाला उघडी पडत असेल, त्यावेळी जीवाणूंचा वापर थोडा कमी करावा. आणि ज्यावेळी झाकळलेलं असेल पीक आणि खाली ओलं असेल, तर जीवाणू आपण दर 3 महिन्यांनी देत राहावा. त्याचा फायदाच राहील. फवारणीतनं ॲसिडोबॅक्टर आणि बाकीचे NPK बॅक्टेरिया, सिलिकॉन सल्फर बॅक्टेरिया हे आपण जमिनीतून देऊ शकतो. त्याला काही तोटा काहीच नाहीये आणि वेळेत देणं महत्वाचं आहे. निश्चित
माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी प्रश्न तुमचे निरसन झालं असेल. सर्वांनी आपण गेले पाऊण तास याच्यावर चर्चा केली, माहिती घेतली. कृषी ॲप आणि कृषी विज्ञान केंद्राने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.